ती काळोखी रात्र होती. कोल्हापूरच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या स्टुडिओत कंदिलाचा मिणमिणता प्रकाश पडलेला. समोर एक लाकडी खोका ठेवलेला, ज्याला बाबूराव पेंटर स्वतःच्या हातानं रेषा मारून आकार देत होते. त्यांच्यासोबत त्यांचे चुलत भाऊ आनंदराव होते. आनंदरावांनी विचारलं, बाबू, अरे परदेशी गोरी माणसं लाखो रुपये खर्च करून कॅमेरा आणतात आणि तो हा लाकडाचा खोका घेऊन काय सिनेमा बनवणार आहे का? तेव्हा बाबूरावाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ते हसले आणि म्हणाले, आनंदा, कला ही पैशावर नाही तर काळजावर चालती. बघ तू, हा लाकडाचा डबा उद्या जगाला चमत्कार दाखवणार. आणि खरंच त्या रात्री ज्या माणसानं हातानं कॅमेरा तयार करायची जिद्द धरली, तोच माणूस पुढे जाऊन भारतीय सिनेसृष्टीचा कला महर्षी झाला. मंडळी, आज आपण अशाच एका अवलिया माणसाचा म्हणजेच बाबूराव पेंटर यांचा शून्यातून विश्व तयार करणारा प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपला विषयच भारी आहे. 1890चा काळ होता. कोल्हापूरच्या एका सुतार कुटुंबात बाबूराव पेंटर यांचा जन्म 3 जून 1890 रोजी झाला. घराणं सुतार कारागिराचं असल्यानं लाकूड, छिन्नी, हातोडा यांच्याशी त्यांचं जन्माचं नातं होतं. पण बाबूरावांचं मन नुसत्या सुतार कामात रमत नव्हतं. त्यांना वेड होतं ते रंगांचं. भिंतीवर, कागदावर जे दिसेल तिथं ते हुबेहूब चित्र काढायचे. त्यांचे भाऊ आनंदराव मेस्त्री आणि बाबूराव या जोडीनं कोल्हापुरात चित्रकलेचा मोठा दबदबा तयार केला. त्या काळात नाटकांचे पडदे रंगवायचं खूप अवघड काम मानलं जायचं, परंतु बाबूराव इतके जिवंत पडदे रंगवायचे की प्रेक्षकांना तिथं खरंच बाग आहे की महाल आहे असा भास व्हायचा. या चित्रकलेमुळे त्यांना पेंटर हे नाव मिळालं आणि पुढे जाऊन हीच त्यांची ओळख बनली. त्या काळात दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र नावाचा सिनेमा काढला होता. बाबूरावांनी तो पाहिला आणि त्यांच्या डोक्यात चक्र फिरायला लागली. त्यांना वाटलं आपणही असं काहीतरी करू शकतो. पण त्यांच्या समोर अडचण हीच होती की सिनेमा काढायला कॅमेरा हवा आणि तो तर फक्त ब्रिटन देशात मिळायचा. बाबूरावांनी सगळी शहरं पालती घातली, पण त्यांना काही प्रोजेक्टर सापडत नव्हता. त्यांनी एक जुना पुराणा प्रोजेक्टर शोधून काढला. त्याचे भाग सुट्टे केले, लेन्सची गणितं मांडली आणि चक्क लाकडाचा वापर करून स्वतःचा कॅमेरा तयार केला. हा जगातला असा पहिला कॅमेरा असेल जो एका मराठी माणसानं स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर बनवला होता. आपल्या आतेभावाच्या मदतीनं त्यांना डेक्कन सिनेमा सुरू केला, पण लवकरच तो बंद पडला. त्यानंतर 1913 मध्ये त्या दोघांनी बाबूराव रुईकर यांच्यासोबत महाराष्ट्र सिनेमा या चित्रपट निर्मित संस्थेची स्थापना केली. ती बंद करून पुढे एक दिवस डिसेंबर 1917 रोजी आपल्या भावाच्या स्मरणार्थ बाबूरावांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. बाबूराव नुसते दिग्दर्शक नव्हते, तर ते त्यासोबतच पेंटर देखील होते, सुतार होते, कपडे शिवणारे होते आणि नटांना शिकवणारे गुरुजी देखील होते. बाबूरावांनी 1919 साली आपल्या कलेच्या जोरावर स्वेरंथी या मूकपटाची निर्मिती केली. त्यातली कल्पकता, भव्यता आणि त्या काळी स्त्रियांनी केलेल्या भूमिका हे प्रदर्शन चित्रपटाचं वैशिष्ट्य होतं. त्यानंतर 7 फेब्रुवारी 1920 साली पुण्याच्या आर्यन सिनेमागृहात स्वेरंथी हा रिलीज झाला. लोकमान्य टिळकांनी हा चित्रपट पाहिला आणि सिनेमा केसरी या नावानं त्यांचा गौरव केला. त्यानंतर या कंपनीनं 1920 ते 1930 या दशकात एकूण 17 चित्रपट काढले. त्यापैकी वत्सलाहरण 1921, भक्त प्रल्हाद 1926 हे पौराणिक, तर सिंहगड 1923, कल्याण खजिना 1924, सती पद्मिनी आणि शहाला शह हे ऐतिहासिक आणि त्याचबरोबर सावकारी पाश 1925 हे सामाजिक वास्तववादी चित्रपट काढले. पण खरा धमाका झाला 1923च्या सिंहगड सिनेमाच्या वेळी. गडावर तानाजी मालुसरे चढतानाचं दृश्य बाबूरावांनी असं शूट केलं की बघणारा माणूस थरारून जायचा. त्या काळी वीज नव्हती, पण बाबूरावांनी मशाली आणि रिफ्लेक्टरचा असा काही वापर केला की रात्रीचं शूटिंग पण लख्ख दिसायला लागलं. त्यानंतर त्यांनी पन्हाळा किल्ल्याच्या बाहेरील बाजूला पहिला चित्रपट शूट केला. याच चित्रपटाच्या रिलीज वेळी मुंबईला प्रेक्षकांची अफाट गर्दी झाल्यामुळे सरकारला नियंत्रण करायला लागलं. तेव्हापासूनच सरकारचं लक्ष या चित्रपटांकडे वेधायला लागलं आणि सरकार चित्रपटांवर करमणूक कर बसवायला लागलं. फक्त चित्रपटच नाही, तर बाबूराव यांनी जाहिरातीसाठी शिलामुद्रण करून भिंतीवरची जाहिराती लेखी तयार केली होती. ती प्रेक्षकांवर चांगलीच प्रभावी ठरली. त्या दृष्टीनं चित्रपटांच्या जाहिरातबाजींचं जनकत्व बाबूरावांकडे जातं. बाबूरावांचा स्टुडिओ म्हणजे एक विद्यापीठ होतं. त्यांच्या मूकपटांना युरोपमध्ये चित्रपट प्रदर्शनात सुवर्ण पदकं लाभलेली. वत्सलाहरणाच्या शूट नंतर त्यांनी मार्कंडेय या चित्रपटाचं शूट सुरू केलं. पण 6 नोव्हेंबर 1922 साली या चित्रपटाच्या शूट दरम्यान त्यांच्या स्टुडिओला अचानक आग लागली. त्यांनी या संकटातून मार्ग काढून आपला चित्रपट संसार उभा करत चित्रपट निर्मिती सुरूच ठेवली. त्या काळी महाराष्ट्र फिल्म कंपनी ही सगळ्यात उच्च स्थानावरची चित्रपट संस्था मानली जायची. चित्रपटातील सगळ्यात जास्त आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्यांची वेशभूषा आणि वातावरण निर्मिती होती. त्याचबरोबर त्यांचा मुख्य भर हा बाहेरच्या सेटपेक्षा अभिनयावर जास्त होता.
बाबूरावांना मराठ्यांचे ऐतिहासिक चित्रपट शूट करायला जास्त आवडायचं, त्यामुळे ते त्यांचं संपूर्ण कला कौशल्य पणाला लावून शूट करायचे. स्वेरंती या चित्रपटानंतर बाबूरावांनी चित्रपटांच्या गोष्टींची माहिती देणाऱ्या इंग्रजी, मराठी, हिंदी आणि गुजराती या भाषेत पुस्तिका प्रकाशित करण्याचा उपक्रम सुरू केला आणि या जाहिरातीसाठी केलेलं पोस्टर हे खूप प्रसिद्ध झालं. त्यांच्या एका मूक चित्रपटाच्या जाहिरातींच्या मांडणीचा जे स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य सोलोमन यांनी गौरव केला होता. बाबूरावांना चित्रपटापेक्षा चित्रकलेत जास्त आवड होती. त्यानंतर काळ बदलला, बोलक्या सिनेमांचं युग सुरू झालं. बाबूरावांकडचं तंत्रज्ञान हे जुनं झालं होतं, पण त्यांची कला मात्र ताजी होती. पैशाची ओढाताण वाढली, अनेकांनी त्यांची वेळेवरती साथ सोडली, पण बाबूराव कधी कुणासमोर झुकले नाहीत. एकदा एका सावकारानं त्यांना विचारलं, बाबूराव, तुमची कंपनी तोट्यात आहे, कशाला हट्ट धरताय, विकून टाका की सगळं. बाबूराव हसले आणि म्हणाले, सावकार, मातीमोल होण्यापेक्षा कलेसाठी भिकेला लागलेलं बरं. त्यावर त्यांनी सावकारी पाश नावाचा सिनेमा काढून सावकारांच्या जुलमावर आसूड ओढला. तसंच त्यांना चित्रपट निर्मितीत फारशी व्यावसायिक दृष्टी नसल्यामुळं त्यांच्या सोबत अनेकांचे मतभेद झाले. त्यामुळं खूप जण त्यांच्या कंपनीतून बाहेर पडले. पुढे बाबूरावांनी लंका या चित्रपटानंतर फक्त 3 चित्रपटांची निर्मिती केली आणि मग महाराष्ट्र फिल्म ही कंपनी कायमचीच बंद झाली. भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया दादासाहेब फाळके यांनी जरी घातला असला तरी बाबूरावांनी एक शिस्त आणि सौंदर्य प्राप्त करून चित्रपट सृष्टीतलं पुढचं पाऊल टाकलं आणि त्यांच्याच तालमीत तयार झाले व्ही शांताराम, एस फत्तेलाल, विष्णुपंत दामले आणि केशवराव धाईबर. या थोर कलाकारांवर भारतीय चित्रपट सृष्टीचा वारसा पुढे चालायला लागला. आयुष्याच्या शेवटच्या काळात बाबूराव पेंटर पुन्हा आपल्या रंगांच्या दुनियेत गेले. त्यांनी कोल्हापुरात खूप शिल्प बनवली, चित्र काढली. 16 जानेवारी 1954 साली हा महान कलाकार या जगातून निघून गेला. बाबूराव पेंटर गेले, पण त्यांनी मागे एक असा वारसा सोडला की आजही कोल्हापूरला कलेची पंढरी म्हटलं जातं. त्यांनी शिकवलं की जवळ साधनं नसली तरी चालेल, पण जर मनात जिद्द असेल तर माणूस शून्यातून विश्व उभं करू शकतो. हा होता भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेला कोल्हापुरी वाघ म्हणजेच बाबूराव पेंटर. यांच्या कलात्मक जीवनाला एक मानाचा मुजरा. भारतीय चित्रपट सृष्टीतला कला महर्षी बाबूराव पेंटर यांचा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि अशाच प्रकारे आणखी कोणत्या कलाकारांच्या आयुष्याचा प्रवास तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.